नमस्कार, मी शिल्पा गुजर। आज रविवार आहे आणि मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भाग्य विजय हा आमचा खास कार्यक्रम। आपण आपल्या कार्यक्रमातनं अनेक विषयांवरती बोलत असतो, चर्चा करत राहतो आणि डॉक्टर विजय चाटोरीकर, औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर आपल्याला मार्गदर्शन करत राहतात। सर, आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमात। तर आजचा आपला चर्चेचा विषय आहे राजकारणातलं यशापयश। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला डॉक्टर विजय चाटोरीकर यांची थोडक्यात ओळख करून देते। डॉक्टर विजय चाटोरीकर गेल्या 22 वर्षांपासून या क्षेत्रात काम करतात। गेल्या 3 पिढ्यांपासून ही त्यांची परंपरा सुरू आहे। त्यांनी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये PhD सुद्धा केली आहे। इतकंच नाही तर त्यांना द प्राईड ऑफ इंडिया भास्कर या अवॉर्डनं सन्मानित सुद्धा करण्यात आलेलं आहे। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या कार्यक्रमाला। तर आजचा आपला विषय आहे राजकारणातलं यशापयश आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात। सर, राजकारणातलं यशापयश हे नेमकं ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या कोणत्या गोष्टींवरती अवलंबून असतं? शिल्पा, एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की सध्या जी आता येऊ घातलेल्या निवडणूक आहेत, आम्ही हा विषय निवडण्यामागचं एक महत्त्वाचं एक कारण असं आहे की आता नगरपालिकेची निवडणूक आहेत, महानगरपालिकेच्या आहेत, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पण आहेत। त्यामुळे सध्या माझ्याकडे जी क्लायंटची गर्दी आहे ती राजकारणी लोकांची जास्त आहे आणि आपल्याला जे मेल येतात त्याच्यामध्ये हजारोनं मेल ह्या विषयावर आलेले आहेत। याचाच अर्थ लोकांना माहिती आहे की ह्या शास्त्रातून आपल्याला आपली दिशा कळू शकते की राजकारणात आपली वाटचाल कशी होऊ शकते। त्यानुसार आपण ज्योतिषशास्त्र दृष्टिकोनातून ह्या विषयाचा विचार करायचं ठरवलं आपण, तर निश्चित आपल्याला हे कळू शकतं की आपण निवडणूक लढवत असताना किंवा राजकारणामध्ये प्रवेश करत असतो किंवा राजकारण करिअर म्हणून आपण जर निवडत असतो तर त्यामध्ये आपल्याला यश आपल्या मिळेल का नाही हे आपल्या कुंडलीवरून कळू शकतं। कारण याच्यामध्ये कसं असतं की आपलं षष्टम स्थान की जे सेवाभावाचं स्थान आहे, त्याच्यामध्ये सेवा कळते की तुम्ही सामाजिक सेवा काय करू शकता। तसं सप्तम स्थान जे दशम स्थानाचं दशम स्थान आहे, त्याच्याहून कर्मस्थान म्हणजे तुमचं दशम स्थान जे असतं ते कर्मस्थान आहे, त्याच्याहून तुमचं सप्तम स्थान, दशम स्थान, अष्टम स्थान याच्याहून आपल्याला कळू शकतं की तुमची राजकारणामध्ये प्रगती कशी होऊ शकते। एकादश स्थानाचं पण तिथं तेवढंच महत्त्व आहे। जेव्हा माझ्याकडे असे जेव्हा क्लायंट्स येतात आणि ते विचारतात किंवा मी आता निवडणुकीला लढवतो किंवा मला राजकारणामध्ये जायची इच्छा आहे, त्यावेळेस आम्ही ह्या सगळ्या स्थानांचा विचार करून त्यांना मार्गदर्शन करत असतो, जेणेकरून त्यांना भविष्यात त्या जी करिअर म्हणून राजकारणात असेल। महत्त्वाचं काय असतं की राजकारणात कोणीही जाताना एक मित्र जातात म्हणून आपण जाणं। आता बरेचदा असं होतं की आपले मित्र 4-5 आपण राजकारणामध्ये आहेत म्हणून आपण त्यांच्यासोबत, पण प्रत्येकालाच ते साध्य होत नसतं। मुळात तुमचा हेतू काय आहे राजकारणात जाण्याचा हे फार महत्त्वाचं आहे। आणि माझं म्हणणं की एज्युकेटेड मुलं जे आहेत, तरुण मुलं आहेत, त्यांनी राजकारणाकडे त्यांची चांगली ओढ आहे, तर त्यांनी आपली कुंडली जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्यानंतर ते जर करिअर निवडलं आणि त्यानुसार त्यांनी जर प्रयत्न केले तर निश्चित त्यांना यश मिळू शकतं। नक्की सर, पण असे अनेकदा असं घडतं की राजकारणामध्ये अनेक वर्षांपासून काही व्यक्ती काम करत असतात पण तरी सुद्धा त्यांना तेवढं यश मिळत नाही। मग यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत? मुळात काय, आता मी जसं आत्ता सांगितलं तुला की दुसरा कोणी चाललाय म्हणून आपण त्याच्यासोबत जाणं, बरोबर की होतं काय की आपण आता गल्लीतलं राजकारण जे असतं, तिथे नगरपालिकेचं राजकारण जे असतं, वॉर्ड वाईज राजकारण असतं, तिथे कसं असतं की 2-4 मित्र आपले एखाद्या माणसाचा प्रचार करतात म्हणून आपण त्याच्यासोबत जातो आणि नंतर त्यात आपल्याला आवड निर्माण होते आणि आपण तेच करत राहतो। पण नेमकं आपण हे आधी पाहिलं पाहिजे की राजकारणामध्ये जात असताना आपल्या कुंडलीचे ग्रहमान कसे आहेत, त्यामध्ये आपल्याला खरंच यश आहे का। मग तर होतं काय, ते विनाकारण तुमचा वेळ वाया जातो, करिअरकडे दुर्लक्ष होऊन जातं की जे तुमचं करिअर तुम्हाला साध्य करायचं असतं दुसऱ्या क्षेत्रामध्ये कोणतेही असेल ते पण होणार नाही, एज्युकेशन पण मागे पडू शकतं, शिक्षण पण मागे पडू शकतं आणि करिअरला पण योग्य दिशा मिळणार नाही। तर अशा वेळेस जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन जर तुम्ही ते करिअर निवडलं तर अशी वेळ आयुष्यात येत नाही। आता मी बरेच असे माझे जातक आहेत की ते 20-20, 25-25 वर्षापासून, आणि मागे आपल्याला ईमेलवर एक प्रश्न पण आला होता की मी 36 वर्षापासून राजकारणात आहे आणि त्यांना यश मिळत नाही। तर असे अनेक लोक आहेत की जे त्यांचं अर्ध आयुष्य गेलं की ते राजकारणामध्ये फक्त झेंडे लावण्यामध्ये आणि सतरंजा उचलण्यामध्ये त्यांचं आयुष्य जातं, पण त्यांना एक ठराविक असं पद म्हणा किंवा एखाद्या निवडणुकीमध्ये यश असं मिळत नाही। तर ते मिळण्यासाठी आपल्याला काही ग्रहानुसार, आपल्या कुंडलीतील काही स्थानानुसार आपल्याला उपाययोजना करता येते। फक्त ते करत असताना आपण जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतर ते केलं तर निश्चित फायदा होतो। विनाकारण जर तुम्हाला त्याच्यामध्ये यशच नसेल तर आता माझ्याकडे बरेच जे जातक येतात मी त्यांना स्पष्टपणे सांगत असतो, जे क्लायंट येतात माझ्याकडे, आता नगरपालिकेचे इलेक्शन
सध्या बऱ्याच ठिकाणी चालू आहेत, तिथले बरेच उमेदवार येतात, तर ते मला म्हणतात इलेक्शन, आता इलेक्शन लढवणं तोंडची गोष्ट नाहीये, तर तिथे भरपूर पैसा खर्च करावा लागतो आणि त्यामुळे काय होतं की बरेचदा लोक भावनेच्या भरामध्ये किंवा कोणी मोठेपणा दिला म्हणून आता बरेच जण दुश्मनी काढण्यासाठी सुद्धा मोठेपणा देतात की बाबा तू इलेक्शनला उभा टाक, तुला काय आम्ही तुझ्या मागे आहेत. पण असं सगळं असलं तरी तुम्ही आपले ग्रहमान तपासणं फार गरजेचं असतं. गोचरीमध्ये आपले ग्रहमान कसे चालू आहेत, आपल्या जन्मकुंडलीमधले योग कोणकोणते आपल्याला साथ देऊ शकतात, यानुसार जर आपण प्रयत्न केले तर निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये अशी चढ उताराची वेळ येणार नाही. ओके सर, राजकारणामध्ये खरं तर लोकांची सुरुवात कार्यकर्त्यापासून होते आणि मग ते पुढे पुढे एक एक स्टेप जात नेते होतात, मंत्री होत राहतात. तर कार्यकर्ता ते नेता यासाठी जे आवश्यक गुण असतात त्याच्या प्राप्तीसाठी नेमकं काय उपाय सुचवता येतील? एक तुला सांगतो, महत्वाचे 4 ग्रह आहेत. एक सूर्य जे राजयोग देतो तुम्हाला, दुसरा राहू आहे, तो तुमची नैतिकता तो तुम्हाला देतो. शनी जो आहे तो समाज हिताच्या गोष्टी तुम्हाला देतो आणि मंगळ जो आहे तो नेतृत्व देतो आणि त्यासोबत बुध आहे जो व्यवहार चातुर्य, वाक्चातुर्य देतो. ह्या सगळ्या गोष्टीचा समन्वय तुमच्या कुंडलीमध्ये साधलेलं असणं फार आवश्यक असतं. हे जर नसेल तर काय होतं, बरेचदा आपण असे राजकारणी आपल्याकडे आहेत की त्यांच्या सभेला गर्दी होते पण त्यांची ते वोटिंग मध्ये डिवाइड होत नाही, कारण असे बरेच आहेत. आणि बरेच राजकारणी असे पण आहेत की ते त्यांना एकदम राजयोग येतो, मुख्यमंत्री सारखं पद सुद्धा त्यांना मिळतं आणि लगेच 2 वर्षामध्ये कोणाच्या तरी पाहुण्यातल्या किंवा घरच्यांच्या कोणाच्या तरी चुकीमुळे त्यांना ते पद सोडावं लागतं किंवा त्यांच्या एखाद्या चुकीच्या गोष्टीमुळे ते पद सोडावं लागतं. असे राजकारणामध्ये बरेच अनुभव येतात. तर अशा वेळेस महत्वाची उपाययोजना हे करायची की तुमची जेव्हा हे जे ग्रह आहेत म्हणजे षष्टम स्थानाचा संबंध तुमच्या दशम स्थानाशी किंवा एकादश स्थानाशी येत असेल किंवा सप्तम स्थानाचा आणि दशम स्थानाचे स्वामी जे असतील ते दोन्ही एकच असतील किंवा त्याच्या स्वामीचा एक परस्पर संबंध येत असेल तर अशा वेळेस त्या स्थानाशी संबंधित उपाययोजना जर आपण केल्या तर निश्चित आपल्या राजकारणातल्या करिअरमध्ये चढ उतार येणार नाहीत आणि तिथं आपल्याला मानसिक आणि आर्थिक हानी होणार नाही. नक्कीच. तर प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो. 12 राशींचे 12 प्रकार आणि त्या 12 राशींमध्ये पण प्रत्येक राशीच्या वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळी माणसं असतात. मग ह्याचा या स्वभावाचा आणि राजकारणाचा परस्पर संबंध नेमका कसा येतो? आता पहिल्यांदाच आपल्याकडे काय माहिती आहे की राजकारण म्हणजे जनरल आपण जे घरातल्या एखाद्या मुलांना म्हणलं की मला राजकारण करायचंय तर लोक त्याला सगळेजण बोलतील की राजकारण ही चांगली गोष्ट नाही, तिथे खोटं बोलावं लागतं, तिथे सतत बदलावं लागतं, म्हणजे फसवणूक त्याच्यामध्ये. आणि राजकारणामध्ये येताना मी जसं आधी तुला सांगितलं की उद्देश आणि हेतू फार महत्वाचा असतो की तुम्ही कोणत्या उद्देशाने येतात. पैसा कमविणं हा राजकारणाचा, देशाची सेवा करणं हे राजकारणातून आपल्याला घडू चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. तर देशाची सेवा जसं सैनिक बॉर्डरवर आपल्या देशाची सेवा करत असतात तसं राजकारण हे देशामध्ये राहून ते देशाची सेवा करत असतो. अशा वेळेस प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपल्या मुलांना राजकारणात जाऊ नये, त्याच्यामध्ये फार गलिच्छ लोक असतात. पण माझं तसं मत नाही. माझं असं मत आहे की राजकारणासारखा, देश सेवा करण्यासारखा चांगला मार्ग कोणता नाही. तुम्ही उद्देश तुमचा शुद्ध ठेवा, हेतू शुद्ध ठेवा. हेतू शुद्ध ठेवून गेलात. आता राहिला 12 राशींचा प्रश्न येतो. आता प्रत्येक राशी, आता मेष राशी ही नेतृत्वाची रास आहे, त्यांना नेतृत्व करायची सवय असते पण त्यांची डिसिजन फार फास्ट असतात, त्याच्यामुळे बरेचदा त्यांना अपयश येतं किंवा नुकसान होतं. वृषभ रास आहे ते सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन चालणारी रास आहे, मग तिथं संघटन कौशल्य होतं पण नेतृत्व नाही जमणार. बरोबर. आता मिथुन रास आहे ती कन्फ्युजनची रास आहे, बुधाची रास आहे. त्यांच्याकडे बुद्धिमत्ता प्रचंड असते पण त्यांना ते वर्कआउटच नाही करता येणार. तसंच कर्क रास आहेत, त्यांच्यामध्ये संयम खूप असतो, शांतता असते, फार मनापासून काम करण्याची इच्छा असते पण त्यांना अधिकार मिळतील याची गॅरंटी नसते. तर ह्या सगळ्या ज्या 12 राशी आहेत, 12 राशीनुसार जर आपण प्रत्येक व्यक्तीचं पण त्यातल्या त्यात आपण आजपर्यंत जे राजकारणातले मी जेवढ्या कुंडल्या पाहिल्या त्याच्यामध्ये कर्क रास आहे, मेष रास आहे, सिंह रास आहे, धनु रास आहे, कुंभ रास आहे, मीन रास आहे. ह्या लोकांना जास्त करून राजकारणामध्ये चांगल्या प्रकारे फळ भेटू शकतो. त्यासोबत वृश्चिक राशीला पण चांगलं यश मिळू शकतं. ओके सर, राजकीय व्यक्तींच्या आयुष्यात सुद्धा ग्रहांचा काही परिणाम होतो का? निश्चितच ना. आपण पाहतो की बरेच दिवसापासून एक लोकप्रिय नेता असतो आणि छोट्याशा गोष्टीमुळे तो बदनाम होतो किंवा त्याला बऱ्याचदा जेलमध्ये पण जावं लागतं किंवा कोणत्याही गोष्टीमुळे त्याची बदनामी होते. सुप्रसिद्धीच्या नंतर कुप्रसिद्धी येते त्याच्या नशिबामध्ये किंवा त्याच्या जीवनामध्ये. तर
कसं असतं की जेव्हा आपल्याला चांगले योग असतात त्यावेळेस आपण त्यावेळेस जी आपण कमवलेलं असतं ते टिकवण्यासाठी सुद्धा तुम्हाला गोचरीचा ग्रहमानाचा विचार करणं फार गरजेचं असतं. तुमच्या क्षुल्लकशा अशा गोष्टीमुळं की तुम्हाला असं होऊ शकतं की त्यामुळे छोट्याशा एखाद्या सही चुकीच्या कागदावर केल्यामुळं किंवा चुकीच्या माणसाला कधीतरी सोबत ठेवल्यामुळं सुद्धा तुम्हाला ते अपमानकारक किंवा अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडू शकतात की जेणेकरून तुम्हाला तुमची जी सुप्रसिद्धी असते ती कुप्रसिद्धीमध्ये बदलू शकते. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला गोचर ग्रहमान फार महत्वाचं आहे. तर तुम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक राजकारणी लोकांनी तुमचे गोचर आपापलं गोचर ग्रहमान तपासणं गरजेचं आहे. त्यासाठी जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेणं, त्यानुसार गोचर ग्रहमानामध्ये समजा आता राहू हा नीतिमत्ता आणि नैतिकता शिकवतो आणि तुम्हाला राहूची महादशा आली तर त्यावेळेस काय होतं की तुमच्या नैतिकतेमध्ये काहीतरी बदल होतो, थोडंफार काही अपहार करण्यामध्ये म्हणजे चुकून म्हणजे करतो दुसऱ्याचं नाव तुमच्यावर येऊ शकतं. त्याच्यामुळे अशा वेळेस तुम्हाला जेव्हा राहूची महादशा येते अशा वेळेस त्या राहूची रत्न किंवा राहूची संबंधित जी उपासना असतात त्या तुम्ही केल्या पाहिजेत. आणि तसंच शनीच्या बाबतीमध्ये पण तसंच आहे. जेव्हा शनी अशुभ येतो किंवा शनीची 7.5 येते किंवा शनीची महादशा येते किंवा शनी गोचरीमध्ये अशुभ चालत असेल तुम्हाला तर अशा वेळेस त्या शनीची उपासना करणं गरजेचं असतं की जेणेकरून तुम्हाला जे आजपर्यंत तुम्ही कमवलेलं असतं ते कायमस्वरूपी टिकलं पाहिजे. म्हणजे पैशाच्या स्वरूपातच नाही, तुम्ही जी पैसा प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी आणि सत्ता ह्या ज्या 4 गोष्टी आहेत ह्या समन्वयानं तुमच्यासोबत कायमस्वरूपी चालत आल्या पाहिजेत. बरेच आपण पाहतो राजकारणामध्ये की जे लोक पहिल्यापासून, आता अटल बिहारी वाजपेयीचं इथं नाव घ्यावं इच्छितो मी, की त्यांचं पहिल्यापासून एक त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्या लोकांचा सेम आहे, म्हणजे शेवटपर्यंत त्यांनी कुठेच नाही. पण असे राजकारणी फार बोटावर मोजणे एवढे असतात की ज्यांचे आपण शेवटपर्यंत त्यांनी राजकारणामध्ये सुप्रसिद्धीमध्येच टिकलेले आहेत. त्यांची लोकांमध्ये जनमानसामध्ये त्यांची जी प्रतिमा आहे ती कायम तशीच राहिलेली आहे. पण असे लोक फार कमी असतात. पण जनमानसातली आपली जी प्रतिमा आहे ती खराब होऊ नये यासाठी सतत आणि सातत्यानं आपल्या ग्रहमानाच्या गोचरीच्या विचाराचा ग्रहमान आणि गोचरीचे ग्रहमान ह्याचा विचार करणं आणि त्याचा पर्याय करणं हे गरजेचं असतं. नक्कीच भाग्यविजय आमच्या विशेष कार्यक्रमात आपण या राजकारणाच्या विषयाबद्दल चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतेय.